नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या घरात सुद्धा जास्वंदीचं झाड असेल तर त्यासमोर उभे राहून हे 3 मंत्र आवर्जून म्हणा आणि बघा चमत्कार. अनेकांच्या घरात जास्वंदीचं झाड असतं, पण 99% लोकांना हे गुपित माहीतच नसतात. जास्वंदीच्या झाडाजवळ अशी एक दैवी ऊर्जा असते जी तुमच्या प्रगतीचे मार्ग उघडू शकते. जर तुम्ही या झाडाच्या सानिध्यात येऊन 3 विशिष्ट मंत्रांचा जप केलात तर तुमच्या घरातील नकारात्मकता, पैशाची चणचण आणि मानसिक तणाव कसा गायब होतो हे जाणून तुम्हीही थक्क व्हाल. मग हे 3 मंत्र नेमके कोणते आहेत आणि नक्की काय होतं या मंत्रांच्या जपाने, चला जाणून घेऊया. आपल्या ऋषीमुनींनी निसर्गातील प्रत्येक वनस्पतीचा अभ्यास करून तिचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहेत. जास्वंदीचे झाड हे केवळ एक वनस्पती नाही तर उच्च लहरींचे म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी आकर्षित करण्याचं केंद्र मानले जातात. या झाडाजवळ मंत्र म्हटल्यास आध्यात्मिक स्तरावर आपल्याला अद्भुत गोष्टींचा अनुभव येऊ शकतो. होय, आध्यात्मिक शास्त्रानुसार जास्वंदीचं लाल फूल आणि त्याचे झाड हे शरीरातील पहिल्या चक्राशी म्हणजेच मूलाधार चक्राशी संबंधित मानले गेले. मूलाधार चक्राचा रंग आहे लाल आणि त्याचे राजे भगवान श्री गणेश. मग आपण पहिला गणेश मंत्र म्हणावा. या मंत्राने काय होतं तर जेव्हा तुम्ही या झाडाजवळ बसून ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप केला तर झाडाची नैसर्गिक ऊर्जा आणि मंत्राचे ध्वनी कंपन एकत्र येतात. त्यामुळे व्यक्तीची मूलाधार चक्र संतुलित होण्यास मदत होते. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि भीती नष्ट होते असं सांगितलं जातं. हा सगळ्यात पहिला आणि आपल्या लाडक्या बाप्पांचा मंत्र आहे, ओम गण गणपते नमः. जास्वंदीचं फूल हे बाप्पाच्या चरणी आपण अर्पण करतो, पण जर तुम्ही रोज किंवा मंगळवारी संकष्टीला या झाडाजवळ बसून लाल फुलांसमोर या मंत्राचा 11, 21 किंवा शक्य असल्यास 108 वेळा जप केलात तर तुमच्या आयुष्यातील मोठे विघ्न, येणारे अडथळे दूर होतात अशी अनेकांची श्रद्धा आहे. हा मंत्र आपल्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण करतो आणि आपण जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यशाची अनुभूती करून देऊ शकतो. आता दुसरा मंत्र आहे आदिशक्तीचा. हा तेज तत्वाचा लाभ करून देतो. जास्वंदीच्या लाल रंगामध्ये ब्रह्मांडातील शक्ती आणि तेज तत्व आकर्षित करण्याची अद्भुत क्षमता आहे. म्हणूनच हे फूल माता दुर्गेला, माता कालीला आणि माता चामुंडा देवीला अर्पण केले जाते. या झाडाजवळ बसून आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवारण मंत्राचा जप केल्यास झाडाच्या पानाफुलांमध्ये साठलेली देवीची सुप्त शक्ती जागृत होते. हे कंपन तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर किंवा घरातील वास्तुदोष दूर करून एक आध्यात्मिक सुरक्षा कवच म्हणजेच एक ओरा तयार करतो असं सांगितलं जातं. जास्वंदीचं फूल हे देवीच्या ऊर्जेचं प्रतीक मानले जातात. जेव्हा आपण जास्वंदीचे एक सुंदर फूल देवीला मनोभावे अर्पण करतो आणि या शक्तिशाली निवारण मंत्राचा जप करतो तेव्हा आपल्यातील नकारात्मकताही नष्ट होते. ज्यांना खूप भीती वाटते किंवा आत्मविश्वास कमी वाटतो त्यांच्यासाठी हा प्रयोग अत्यंत लाभदायक ठरतो. या जपाने मनातील धैर्य वाढतं आणि घराभोवती एक सकारात्मकतेचं सुरक्षा कवच तयार होतं अशी मान्यता आहे. तिसरा आणि महत्त्वाचा मंत्र आहे सूर्यमंत्र. सकाळच्या वेळी जेव्हा सूर्यदेवाचे कोवळे होऊन या जास्वंदीच्या फुलावर पडते तेव्हा या झाडाजवळ शांत उभं राहून सूर्यदेवाचं नामस्मरण करावं आणि ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. कारण सूर्य हा तेज, आरोग्याचा कारक मानला जातो. आपण जेव्हा सकाळी सकाळी या झाडाच्या सानिध्यात राहून हा मंत्र म्हटला तर मन एकदम प्रसन्न होतं, आळस दूर होतो आणि संपूर्ण दिवसाची सुरुवात एका अद्भुत उत्साहाने आणि ऊर्जेने होते असं सांगितलं जातं. शिवाय हा मंत्र प्राणशक्ती आणि चेतनेचा विस्तार करणारा मानला गेलाय. सूर्यदेवाला अर्घ्य देताना किंवा त्याची पूजा करताना जास्वंदीचं फूल वापरणंही तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. कारण हे फूल सौर ऊर्जा आणि सोलर एनर्जी स्वतःमध्ये साठवून ठेवतं. आता या झाडापुढे सूर्यदेवाच्या मंत्राचा जप केल्याने काय होतं तर सकाळी जेव्हा तुम्ही या झाडाजवळ ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करता तेव्हा झाडातून उत्सर्जित होणारी प्राणशक्ती आणि सूर्याची कोवळी किरणं थेट तुमच्या शरीराला मिळतात. अध्यात्मात याला चेतना जागृती म्हणतात. यामुळे मनातील नैराश्य, आळस गळून पडतो आणि आत्मिक बळ प्राप्त होतं. खरं तर मंत्रामध्ये ध्वनी ऊर्जा असते आणि जास्वंदीच्या झाडामध्ये जैविक आध्यात्मिक ऊर्जा. जेव्हा हे दोन प्रवाह एकत्र येतात तेव्हा तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी झोन तयार होतो. म्हणूनच या झाडाजवळ बसून
केलेली साधना इतर ठिकाणांपेक्षा अधिक शांतता आणि लवकर एकाग्रता मिळवून देणारी ठरते असं सांगितलं जातं. मग जास्वंदीचं झाड तुमच्या घरातही असेल तर या जास्वंदीच्या पवित्र झाडाजवळ हे मंत्र जप करा आणि अद्भुत लाभ अनुभवा. पण कोणत्याही मंत्राचा, उपायाचा किंवा साधनेचा खरा प्रभाव केव्हा होतो तर तो आपल्या मनातील शुद्ध श्रद्धेवर अवलंबून असतो. सातत्यता आणि सकारात्मक भावनेवर नक्कीच अवलंबून असतो. हे जास्वंदीचं झाड म्हणजे आपल्या अंगणातील एक वनस्पतीच नाही तर ती निसर्गाने आपल्याला दिलेली एक देवी भेट आहे. आपल्या आध्यात्मिक साधनेचं एक माध्यम आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने निसर्गाच्या आणि देवाच्या सानिध्यात जाता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला मदत करायला पुढे येतं. आता मला सांगा की तुमच्या अंगणात जास्वंदीचं झाड आहे का? असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.